गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला. गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी सूरज गोडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोत्यांनो, दर बुधवारी आपण गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात नवनव्या व्यक्तिमत्वांना भेटत असतो. त्यांच्याकडून ते करीत असलेल्या कार्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्नही करतो. श्रोत्यांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहेच, सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आणि याचा अर्थ आपल्या सर्वांना परिचितच आहे. सज्जनांचं रक्षण म्हणजे सदरक्षणाय आणि दुर्जनांचा नाश म्हणजे खलनिग्रहणाय. आणि या पोलीस खात्याच्या ब्रीदवाक्याचा एक सकारात्मक अर्थ ज्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला आहे, आज अशा आपण व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. ते आहेत अकोल्याचे पोलीस उपअधीक्षक गजानन रामराव शेळके सर. शेळके सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. सर, गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात नवनवे व्यक्तिमत्व येतात. आज आपण सुद्धा आलात सर. तर आपण सर मूळ बुलढाण्याचे आहात सर, आणि आपलं शिक्षणसुद्धा बुलढाण्यामध्ये झालेलं आहे सर. आणि थोडं मला पण सुद्धा अभिमान आहे की आपण एक ॲग्रिकॉस आहात सर, आणि मी सुद्धा एक ॲग्रिकॉस. तर सर, थोडं आपल्या बालपणाविषयी कशा पद्धतीने आपलं शिक्षण, हा जो एक प्रवास आहे आपला आयुष्याचा, थोडक्यात कसा उलगडा इथे? माझा जन्म बुलढाण्याचा आणि माझं बालपण म्हणजे 12वीपर्यंत शिक्षण, वयाच्या 18 वर्षापर्यंत मी बुलढाण्यातच शिक्षण घेतलं. त्यामध्ये सुरुवातीला प्राथमिक शिक्षण माझं गांधी प्राथमिक शाळा बुलढाणा येथे झालं. त्याच्यानंतर 5वी ते 10वी मी एडेड हायस्कूल या नामांकित संस्थेमध्ये शिक्षणात होतो. आणि त्याच्यानंतर 11वी 12वी माझे शिवाजी ज्युनियर कॉलेज बुलढाणा येथे झालं. आणि बालपणापासूनच असं कुठंतरी वाटत होतं की प्रशासकीय अधिकारी बनावं, पण असं विचार पक्का नव्हता की नेमकं काय करायचं. परंतु खेळाची आवड होती आणि गायनाची पण आवड होती. योगायोगाने 12वी नंतर अकोल्याला पंजाबराव कृषी विद्यापीठ इथे ॲडमिशन मिळाली BSc कृषीला. आणि त्याच्यानंतर आपण ॲग्रिकॉस आहात तर आपल्याला माहीतच आहे की PKV अकोला येथे त्याही वेळेचं नाही, आताही काही प्रमाणामध्ये, की तुमच्या इतर कल्चरल ॲक्टिव्हिटीज किंवा तुमचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये या कॉलेजचा खूप मोठा वाटा होता. आणि ॲग्रिकल्चर कॉलेज इथे केल्यानंतर थोडी स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली आणि मग या क्षेत्राकडे वळलो. अच्छा, म्हणजे सर तुम्ही 1993मध्ये MPSCच्या मार्फत सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक म्हणून. अगदी बरोबर. 1990मध्ये मी ग्रॅज्युएट झालो आणि त्याच्यानंतर मी 92ची परीक्षा दिली. 91ला तयारी केली. 92च्या परीक्षेमध्ये MPSC मार्फत सरळ सेवा जी असते त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो. आणि 1993मध्ये महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षण घेतलं. आणि पहिली पोस्टिंग आपली भंडाऱ्याला होती सर. अगदी बरोबर. आणि अतिनक्षलग्रस्त पोलीस स्टेशन चिचगड इथे आपली पहिली पोस्टिंग होती सर. तिथे 2 वर्ष सेवासुद्धा केली आपण. बरोबर. त्यावेळी सर आपण आदिवासी जनजागृती मेळावे घेतले आहेत. नक्षलवाद्यांविरुद्ध आदिवासी बांधवांमध्ये जनजागृतीसुद्धा केली आहे सर. तर एक पहिली पोस्टिंग आणि पहिल्याच नक्षलग्रस्त भागामध्ये, तर हा एक अनुभव कसा होता आपला? अतिशय म्हणजे पुढच्या माझ्या जो पोलीस करिअर आहे त्या पोलीस करिअरच्या म्हणजे जडणघडण ज्याला म्हणता येईल, रफ अँड टफ आमची जॉब आहे, आपल्याला माहीत आहे. तर त्या चिचगड या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागामध्ये जवळपास 2 वर्ष मी सेवा दिली. आणि त्या काळात जो अनुभव घेतला तो पुढील जडणघडणीमध्ये किंवा माझ्या मार्गक्रमणामध्ये मला खूप उपयोगी पडला. कारण त्या काळामध्ये म्हणजे मी काळाचा विषय जर निघाला तर 1995 ते 97 हे 2 वर्ष मी नक्षलग्रस्त भागामध्ये होतो. आणि त्यातल्या त्यात त्यावेळेस नक्षल मुवमेंट खूप होत्या तिथे. आणि आमच्याकडे जबाबदारी दिली होती की अतिदुर्गम भागामध्ये आर्म आउटपोस्ट, ज्याला सशस्त्र दूर केंद्र त्या मराठीमध्ये म्हणता येईल आपल्याला. तर इलेक्शन आणि तेंदूपत्ता सीझन जो राहायचा, तेंदूपत्ता गोळा करण्याचा सीझन, त्या काळात नक्षलवादी लोकांच्या मुवमेंट त्या जंगल क्षेत्रामध्ये आणि गावामध्ये खूप राहायच्या. तर त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तिथे सशस्त्र दूर केंद्राची स्थापना करण्याचा जबाबदारी आमच्याकडे दिली होती. आणि त्यावेळेस मी उमेदवारीचाच काळ होता प्रशिक्षण होऊन. आणि परंतु त्या म्हणजे रफ अँड टफ सर्व्हिसमध्ये भविष्यात कसं तोंड द्यायचं, तर त्याचा अनुभव प्रॅक्टिकली मला तिथं मिळाला. सिक्युअर्ड हे सोडून आपण जेव्हा दुर्गम याच्यात जातो तर आपलं डे टू डे लाईफ जे आहे ते कसं खडतरमध्ये आपण सर्व्हाइव्ह करायचं, तर त्याचा प्रॅक्टिकल अनुभव तिथे मिळाल्यामुळं पुढचं काळ मला असं वाटते की पोलीस सेवा ही थोडीशी सोपी झाली. कारण याच्यापेक्षा आम्हाला चांगल्या परिस्थितीचं नंतर काम करावं लागलं. तर अशा परिस्थितीत काम केल्यामुळे एक वेगळं व्यक्तिमत्व पोलीस खात्यात घडलं असं मला वाटतं.
सर प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की आपण अधिकारी बनावं पोलीस खात्यामध्ये. एक सामान्यतः एखादा विद्यार्थी जेव्हा पोलीस उपनिरीक्षक म्हणा, पोलीस उपअधीक्षक म्हणून निवड होतं, तर ती जडणघडण कशी होते सर? तुम्ही ते अनुभवलं आहे? तसं प्रॅक्टिकली जर सांगायचं म्हटलं हं. तर पोलीस सेवा ही मी जसं पूर्वी सांगितलं हं. की अतिशय खडतर म्हणजे रफ अँड टफ पद्धतीची सेवा आहे. हं. इतर शासकीय सेवेशी जर तुम्ही तुलना केली पोलीस खात्यातल्या सेवेची तर खूप आमूलाग्र फरक आणि बदल त्यामध्ये आहे. हं. तर मी तर असं म्हणतो की ज्याला पोलीस अधिकारी बनायची खूप तीव्र इच्छा आहे तर त्यानं त्यातले पहिले पोलीस अधिकारी म्हणजे काय, त्याची सेवा कशी राहते हे आत्मसात करून तसा माइंडसेट जर त्यानं केला तर त्याच्या पूर्ण पोलीस सेवेमध्ये त्याला तो त्रास सहन करावा लागत नाही. म्हणजे एकदा माइंडसेट आपला तयार झाल्यानंतर जे काही अडीअडचणी संकटं किंवा बाकीच्या गोष्टी पोलीस सेवेमध्ये आपल्याला फेस करावं लागतात तर ते आपण प्रभावीपणे आणि आपला माइंडसेट झालेला असल्यामुळे आपली त्या पद्धतीची आपली तयारी झालेली असल्यामुळे ते आपल्याला सोपं वाटते. बरोबर. म्हणजे एक प्रकारे आपल्यावरतीच एक संस्कारांचं बीजारोपण आपल्याला करून ठेवणं आहे अगदी एक प्रकारे. अगदी बरोबर. कारण याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेसमध्येच तुम्हाला फिजिकली फिट असावं लागतं. म्हणजे जेवढे मार्क्स रिटर्न परीक्षेला असतात जवळपास तेवढेच मार्क्स तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीला सुद्धा ठेवलेले आहे. त्यामुळं मेंटली आणि फिजिकली फिट व्यक्तीच पोलीस खात्यात यावे त्याच पद्धतीची सिलेक्शन प्रोसेस असल्यामुळे तर ज्याला या दोन्ही याच्यामध्ये त्याला असं वाटते की मी टिकाव धरू शकतो तर त्यांनीच या क्षेत्राकडे वळावं असं मला वाटते. सर आपण नागपूर येथे स्पेशल प्रोटेक्शन युनिटमध्ये सुद्धा होतात सर, आणि तिथे अनेक VVIP संरक्षणाची जबाबदारीसुद्धा आपल्यावरती होती सर. ती आपण हेतूची योग्य प्रकारे सांभाळली सुद्धा आहे सर. हा पण एक अनुभव कसा आहे एकदम? साधारणतः भंडाऱ्याचा काळ संपल्यानंतर माझी स्पेशल प्रोटेक्शन युनिट SPU ज्याला म्हणता येतात तर तिथे माझी नेमणूक झाल्यानंतर नागपूरला मी होतो. तर नागपूर हे उपराजधानीचं ठिकाण असल्यामुळे वेगवेगळ्या कारणाने तिथे अनेक VIPंचं येणं जाणं चालू राहायचं. तर याच्यामध्ये VIPंची सुरक्षेचा जो वेगळा अनुभव आहे पोलीस खात्यातला, कारण फील्डमधला अनुभव वेगळा, मी आता सांगितलं नक्षलग्रस्तमधला विभागात काम करण्याचा अनुभव वेगळा, तसं हा याच्यामध्ये खूप म्हणजे वेगळा अनुभव मला मिळाला. आणि म्हणजे VVIP म्हणजे पंतप्रधान राष्ट्रपती महोदयांपासून ते वेगवेगळे मोठे मोठे नेते ज्यांना XYZ कॅटेगरी किंवा कव्हरेज मिळालेलं आहे अशा लोकांची सुरक्षेमध्ये डोळ्यात तेल घालून कसं लक्ष द्यायचं त्याचं प्रशिक्षण आम्हाला देण्यात आलं. जवळपास 40 दिवसाचं फार खडतर प्रशिक्षण, कमांडो प्रशिक्षण आम्हाला दिलं गेलं. त्याच्यातून आमची फिजिकली आणि मेंटली रफ अँड टफ कसं राहता येईल, म्हणजे नक्षलग्रस्त भागानंतर हे SPUमध्ये काम केल्यामुळं आणखी फिजिकली आणि मेंटल फिट होण्याचं जे काही संधी मला मिळाली तर त्याचासुद्धा पुढच्या सेवेमध्ये मला उपयोग झाला. आणि VIP सुरक्षा कशी डोळ्यात तेल घालून करायची त्याचा एक चांगला प्रॅक्टिकल अनुभव तिथे मिळाला. आणि सर साधारणतः 2001 साली आपण अकोला जिल्ह्यामध्ये आलात सर. मग आपण पातूर असेल, बार्शी टाकळी, चांदणी, उरड, हिवरखेड अनेक ठिकाणी आपण असे ठाणेदार म्हणून काम केलं आहे सर. चाणी येथे ठाणेदार असताना सर आपण महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम पोलीस मित्र संघटना ही गावोगावी स्थापन केली आहे सर. आणि पोलीस पाटील मार्गदर्शिकेचं संकलनसुद्धा केलं, गावोगावी पोलीस पाटलांना मार्गदर्शनसुद्धा केलं आहे सर. हा पण एक वेगळा पायंडा आपण पाडला, तो कसा? मी अकोल्यात आल्यानंतर चांदणी पोलीस स्टेशनला ठाणेदार म्हणून माझी नेमणूक झाली. आणि कदाचित आपल्याला माहीत आहे म्हणजे अकोल्याला तर मी आता कर्मभूमीच समजतो कारण जास्त सेवा माझी अकोल्यात झाल्यामुळे. आणि इथे एक वेगळ्या पद्धतीचं म्हणजे काम करताना वेगळ्या पद्धतीची मानसिकता इथं व्हायची अकोल्यामध्ये की आपलं गाव आहे, आपला जिल्हा आहे, इथे तर थोडं झोकून देऊन काम करायला पाहिजे. तर चांदणी पोलिसांचं म्हणजे माझ्या जेवढ्या काही मोहिमा माझ्या पोलीस सेवेमध्ये माझ्या हातून घडल्या तर त्या गरजेतून निर्माण झालेल्या होत्या. चांदणीला पोस्टिंग झाल्यानंतर ते तुम्हाला कदाचित माहीत आहे की चांदणी हे दुर्गामी असं पोलीस स्टेशन आहे. जवळपास 60-65 गावं त्या पोल्युशन क्षेत्रात आहेत, परंतु असे विखुरलेले आहेत. काही काही गावं तर जंगलामध्ये आहेत. आणि तिथे त्या काळामध्ये म्हणजे मी 2005ची म्हणजे आपल्याला सांगतोय तर 2005मध्ये अतिशय तोकडा स्टाफ त्या पोलीस स्टेशनला राहायचा. माझ्या वेळेस काहीतरी 28 की 30 कर्मचारी मला मिळायचे. आणि तिथे राहण्याची निवासाची व्यवस्था नसल्यामुळे बरेचसे कर्मचारी नाईलाजाने, तसं पोलीस खात्यामध्ये तसं चालत नाही परंतु इलाजच नसल्यामुळे, कारण ते छोटंसं गाव, तिथे निवासस्थानाची व्यवस्था नसल्यामुळे कोणी वाडेगाव, कोणी अकोला, कोणी बाळापूर, पातूर अशा ठिकाणाहून अपडाऊन म्हणजे जाणं येणं करायचे. आणि मी जेव्हा गेलो तिथं थोडा अभ्यास केला तर मला असंच लक्षात आलं की या पोलीस स्टेशनला छोटे मोठे दंगलीचे जवळपास 10 ते 12 गुन्हे दरवर्षी दाखल होतात ऑन ॲव्हरेज.
मी विचार केला की एवढं छोटंसं पोल्युशनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जातीय गुन्हे म्हणजे हिंदू बौद्ध हिंदू मुस्लिम असे जे काही जातीय गुन्हे असायचे ते का होतात. मग थोडा अभ्यास केल्यानंतर पोलीस पाटलांशी चर्चा केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की गावही दूर आहे, पोलीसही दररोज तिथे संपर्क ठेवू शकत नाही तोकड्या पोलीस बळामुळं आणि क्वालिटी ऑफ पोलिसिंग पण तिथं थोडीशी वीक असल्यामुळं. तर छोटी गोष्ट गावात झालेली वेळेवर हँडल न झाल्यामुळे तिचं स्वरूप मोठं व्हायचं. बरोबर. ती जर वेळेवरच हँडल झाली जर समजा झाली तर हे मोठं स्वरूप त्याला येऊ शकणार नाही असं पोलीस पाटलांकडून मला कळालं. मग माझा विचार पडला की मग मी काय करू शकतो. मग माझ्या असं लक्षात आलं की पोलीस पाटलाला जर मदतीला आपण जर गावातले चांगले होतकरू निर्व्यसनी असे 10, 15, 20, 25 मुलं जर दिले तरुण मुलं तर निश्चितपणे या छोट्या मोठ्या गोष्टी आणि त्यांना जर आयडेंटिटी दिली त्या मुलांना जर आयडेंटिटी दिली जसं पोलीस पाटलाला आयडेंटिटी असते की तो पोलीस पाटील म्हणजे पोलिसांचा माणूस आहे तसंच जर अशी 15, 20, 25 गावाच्या संख्येप्रमाणे जर का आपण युवक तयार केले आणि त्यांना जर का आयडेंटिटी दिली तर लोकांना जर काय समजलं की नाही हे पण पोलिसांचेच माणसं आहेत तर मला असं वाटलं की कुठंतरी आपण या गोष्टीला आपण आळा घालू शकतो. मग मी काय केलं की गावातले असे पोलीस पाटलांच्या मदतीने माझे काही ओळखीचे लोक आहेत चांगले लोक त्यांच्या मदतीने मी असे युवक तरुण मुलं निवडले 20 ते 25-30 वर्ष वयोगटातले की जे निर्व्यसनी आहेत, कुठल्या अवैध धंद्याशी संबंध त्यांचा नाही आहे किंवा चांगल्यापैकी त्यांचं जसं आमचं DSB विभाग त्यांचं इंटेलिजन्स हे करतं आणि व्हेरिफिकेशन करते त्या पद्धतीनं माझ्या लेवल मी व्हेरिफिकेशन करून आणि त्यांना मग पोलीस मित्र म्हणून मी त्यांची नेमणूक केली. नेमणूक ही कुठली कायदेशीर किंवा हे नाही SP साहेबांची परवानगी घेतली आणि त्यांना ओळखपत्र मी दिलं पोलीस मित्र म्हणून आणि त्या संघटनेला मग अशी जवळपास 600 ते 700 युवक तयार झाले माझ्या पोल्युशन क्षेत्रामध्ये. मग आता एवढे मोठे युवक आहेत तर त्याला काहीतरी नाव द्यावं म्हणून मग ती पोलीस मित्र संघटना असं त्या संघटनेला मी नाव दिलं आणि दर महिन्यामध्ये मी त्यांचे मेळावे घ्यायचो म्हणजे त्यांची मिटिंग्स घ्यायचो. त्या मिटिंगला पोलीस पाटील आणि पोलीस मित्र पण यायचे. मग त्यांना वेगवेगळे मी मार्गदर्शन करायचो की कुठलं प्रकरण कसं हँडल करायचं, कसं हँडल केलं, कसं बोललं, कसं केलं म्हणजे हा मुद्दा गावातच तुम्ही मिटू शकता. आणि जर तुमच्याकडून मिटलं नाही तर कोणत्याही मार्गानं त्या काळात मोबाईल एवढे ॲक्टिव्ह नव्हते जर सुरुवात झाली होती कोणत्याही मार्गानं माझ्या कानावर जर आलं की सर हे प्रकरण आमच्या लेवलवर हँडल होत नाही तुम्ही यात लक्ष नाही घातलं तर हे प्रकरण मोठं होऊ शकते तर असे प्रकरण जर मला अवगत केले तर मी मग जायचो आणि ते प्रकरण तिथे गावातच मिटवायचो किंवा काही जर मला वाटलं तर लगेच गुन्हा दाखल करायचो. आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टीपासून जो जातीय दंगली किंवा रायटमध्ये रूपांतर व्हायचं तर ते तिथं थांबल्या गेलं. म्हणजे एकदम स्तुत्य उपक्रम होता आपला हा. कोरोना काळामध्ये आपण अनेक मोहिमांचं एक सारथ्यच केलं एक प्रकारे. तर अशा मोहिमांसाठी आपल्याला वरिष्ठ अधिकारी आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा आपलं कौतुक केलं आहे सर. त्यापैकी नो मास्क नो सवारी या मोहिमेचं तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे उद्धवसाहेब ठाकरेंनी सुद्धा आपलं म्हणजे कौतुक केलं होतं. आणि ही जी मोहीम होती सर ही अकोला पॅटर्न म्हणून राज्यभर राबविण्याचे आदेश सुद्धा दिले होते. आणि मग एखादी आपण अशी मोहीम राबवतो आहे आणि ती राज्यस्तरावर जात आहे तेव्हा काय वाटतं सर? निश्चितच जॉब सॅटिस्फॅक्शन मिळते. आणि मी जसं पहिलं बोललो की गरजेतून निर्माण झालेलं सगळ्या मोहिमा असं कुठं विचार करून की मला असं करायचं आहे. पॅटर्न कधी निर्माण होतो की काहीतरी नाविन्यपूर्ण आपण करतो तेव्हा तो पॅटर्न निर्माण होतो. तर काय झालं की मला आठवतं की कोरोनाच्या दुसऱ्या लहरमध्ये दुसरी सेकंड लहर जी आली त्याच्यामध्ये तोपर्यंत पहिल्या याच्यामध्ये तर कडक लॉकडाऊन आणि कर्फ्यू होता म्हणजे संचारबंदी राहायची त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. पण नंतर गरीब लोकांचे वेटर्स ॲटो चालक यांची उपासमारी होऊ नये म्हणून एक लिमिटेड याच्यामध्ये त्यांना 2 सवारीच्यावर म्हणजे प्रवासी न्यायचे नाहीत अशी अनुमती नसायची. परंतु एकूण त्यांची मानसिकता आणि त्यांना न परवडणाऱ्या ती गोष्ट असल्यामुळे तर ते कधी 3 भरायचे कधी 4 भरायचे. तर माझ्या लक्षात आलं की नुसतं चालान करून किंवा हे करून हे होणार नाही तर एक निश्चितपणे कुठंतरी आपण नवीन काहीतरी याच्यामध्ये हे करायला पाहिजे. म्हणून मग मी काय केलं की त्यांची मिटिंग घेतली. त्यांना सांगितलं की नुकतंच तुम्ही जवळपास 2-2.5 महिने तुमचे ॲटो बंद होते, तुमचं बरंचसं आर्थिक नुकसान झालं, तुमचा पोटाचा प्रश्न निर्माण झाला म्हणून सरकारने तुम्हाला परवानगी दिलेली आहे. तुम्ही ही सामाजिक प्रश्न म्हणून हा लक्षात घ्या की तुमच्याकडून कारण ते माझ्या असं लक्षात आलं की ॲटोमध्ये जे 4-4, 5-5, 6-6 कधी त्याच्यापेक्षा जास्त लोक बसवायचे आणि हे मास्क न घालता बसायचे तर त्याच्यातून दुसरी लहर आणखी तीव्र होत म्हणजे होऊ शकत होती किंवा सुरुवात झाली होती. असं माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्यांना ते समजावून सांगितलं की
आपला जो काही धंदापाणी आहे किंवा जो काही तुमचा व्यवसाय आहे तो ते एक इकडं, परंतु सामाजिक हितही आपण हे करायला पाहिजे, नाहीतर परत तुमचं ॲटो आणि सरकारला नाईलाजानं परत बंद करावं लागेल. मग त्यांना मी सांगितलं की प्रत्येकाला तुम्ही स्वतः तर मास्क घालायचाच, परंतु तुमच्या ॲटोमध्ये जे कोणी मास्क घालतील कंपल्सरी त्यांनाच बसवायचं. बिना मास्कची एकही सवारी तुमच्या ॲटोमध्ये बसायला पाहिजे नाही. मग त्याच्यातून मला ते नाव सुचलं, नो मास्क नो सवारी. सवारी. मग ती मोहीम आम्ही खूप कडक राबवली की जिथे जिथं बिना मास्कचा कोणी दिसला, स्वतः ॲटो चालक किंवा सवारी, की तो ॲटो मी लावायचो आणि सोडायचोच नाही. आणि मग ते फार चांगलं त्याचं इम्पॅक्ट झाला आणि बिना मास्कचं कोणी सवारी ऑटोमध्ये दिसायची नाही. तर ते दर मंगळवारी मला वाटते माननीय मुख्यमंत्री साहेब आढावा घ्यायचे. तर माननीय त्या तत्कालीन कलेक्टर साहेबांनी, SP साहेबांनी अशी मोहीम त्यांना ब्रीफ केली की आमच्या अकोला शहरामध्ये आमच्या ट्रॅफिक विभागाकडून अशी मोहीम इथं सुरू झालेली आहे. तर ते मुख्यमंत्री साहेबांना खूप आवडले की हे तर फार युनिक मोहीम आहे. ही जर पूर्ण महाराष्ट्रात आपण राबवली तर निश्चितपणे काही प्रमाणात का होईना तर याच्यापासून आपण कोरोनाला रोकथाम करू शकतो. तर त्यांनी ते ॲप्रिशिएट केलं आणि मग त्यांनी ते सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रात राबव. तर तो एक पॅटर्न झाला. आणि अशाच प्रकारचा आणखीन एक पॅटर्न सर, की अकोला शहरामध्ये कर्कश आवाजात फटाके फोडणाऱ्या ज्या काही गाड्या होत्या त्या आपण जप्त करून त्यांचे सायलेन्सर रोड रोलर खाली चिरडून टाकली सर. आणि हा सुद्धा अकोला पॅटर्न म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात गाजलाय सर. याविषयी काय सांगाल? हा तर फारच युनिक आणि मला सगळ्यात त्रास देणारी मोहीम ही होती आणि वेगळ्या पद्धतीची असल्यामुळे म्हणजे त्यावेळेस मीडियानं खूप उचलून धरले होते. खूप प्रसिद्धी मिळाली या मोहिमेला आणि परंतु मला त्रासही तेवढाच झाला. ही पण गरजेतून निर्माण झालेली मोहीम होती. मी PI ट्रॅफिक असताना मी असंच पेट्रोलिंग करत होतो. तर नेहरू पार्क चौकामध्ये एक तरुण मुलगा जोरानं बुलेट घेऊन गेला आणि जोरानं म्हणजे ते सायलेन्सर मॉडिफाईड सायलेन्सर होतं. तर त्याने रेस केल्यामुळे एक जोराचा फटाका फुटला आणि बाजूनच एक 65 वर्षाचे आजोबा सायकलनं जात होते. तर त्यांनी ते एकदम डचकल्यामुळे खाली पडले. तर मला एकदम ते फार त्या गोष्टीचा संताप आला आणि नंतर मी ठरवलं की आजपासून या जेवढे काही बुलेट ज्या फटाके फोडणारे किंवा मॉडिफाईड सायलेन्सर लावणारे जे बुलेट स्वार आहेत त्यांच्या विरुद्ध मोहीम सुरू करायची. मग दुसऱ्या दिवशीपासून मी ती मोहीम केली आणि त्याच्यानंतर खूप तीव्र केली. नंतर माझ्या असं लक्षात आलं की नुसतं चालान करून त्याचं सायलेन्सर काढून हे भागणार नाही. मग माझ्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे दबाव यायचे तर मला सायलेन्सर परत करावं लागायचे. तर सायलेन्सर परत केलं की परत तोच सायलेन्सर लावायचं, कारण साध्या सायलेन्सरची त्यांना राईड करण्याची मजाच यायची नाही. आणि बुलेट धारक तर तुम्हाला माहीत आहे की 1.5-2 लाखाच्या बुलेट साधारण माणूस तर वापरू शकत नाही. हे मोठ्या माणसांची मुलं किंवा मोठ्या मोठ्या नेत्यांची मुलं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांची मुलं होते. तर पकडलं हे झालं की खूप माझ्यावर दबाव यायचा, बाकीच्या गोष्टी व्हायच्या. तर तरी 2-2.5 महिने मी खूप कडक मोहीम राबवली. तर या 2 महिन्याच्या मोहिमेमध्ये जवळपास 150-200 सायलेन्सर माझ्याकडे जमा झाले. नंतर मी काय केलं की सायलेन्सर जप्त करायचो आणि तो परत द्यायचंच नाही. मग मी त्यावेळेस माननीय JMFC सरांची परवानगी घेतली सायलेन्सर नष्ट करण्याची. आणि मग हे कसं नष्ट करायचे तर मग तिथे आपल्या सिव्हिल लाईन टू नेहरू पार्क चौकाचं रोडचं काम चालू होतं. तर रोलर फिरत राहायचे. मग ते रोलर बोलवले आणि आमच्या ट्रॅफिक ऑफिसमध्ये ते सर्व सायलेन्सर नष्ट करून टाकले. म्हणजे परत द्यायचं काम नाही आणि परत नवीन खरेदी करून सायलेन्सर लावून थोडंसं त्यामध्ये काही प्रमाणात का होईना परंतु रिस्ट्रिक्शन आलं. तर ही मोहीम खूप त्यावेळेस गाजली आणि संपूर्ण भारतभर सुद्धा गाजली सर. बरोबर. 2007 साली सर आपलं कम्युनिटी पोलिसिंगसाठी अमरावतीचे तत्कालीन जे पोलीस महानिरीक्षक होते त्यांनी सुद्धा आपला सन्मान केला सर. आणि 2015 साली गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राज्यस्तरीय पोलीस महासंचालक पदकसुद्धा आपल्याला मिळालं आहे सर. आणि आता नुकतंच 26 जानेवारी 2026ला गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल आपल्याला पोलीस खात्यातील सर्वोच्च असा राष्ट्रपती पदक प्राप्त झाला आहे सर. हा अनुभव कसा आहे ते कथन कराल? जसं मी पूर्वात तुम्हाला चांदणीचा अनुभव सांगितला, तर चांदणीची ती पण युनिक मोहीम होती पोलीस मित्र संघटनेची. तर त्यावेळेस ती पण मीडियानं बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे म्हणजे त्याच्यात दररोज बातम्या यायच्या किंवा बाकीच्या गोष्टी जे लॉ अँड ऑर्डर जे म्हणजे हे एक अभिमानानं मी सांगू शकतो की माझ्या 2.5 वर्षाच्या ठाणेदारीच्या काळामध्ये एकही ज्या पोलीस स्टेशनमध्ये 10 ते 15चा ॲव्हरेज होता जातीय दंगली किंवा जातीय गुन्हे दाखल व्हायचा, तर एकही जातीय गुन्हा किंवा जातीय दंगली 2.5 वर्षाच्या काळात झाली नाही. आणि त्याची मीडियानं खूप चांगली दखल घेतल्यामुळं ते कात्रण म्हणजे ते पेपर
माननीय आय जी अमरावती आय जी सरांकडे ते जायचे कात्रानं. तर त्यांनी ते वाचून सो मोटिवली मला तो पारितोषिक दिलं होतं. म्हणजे याचं महत्त्व असं आहे, कदाचित आपल्याला नाही समजणार त्यातलं, की रिवॉर्ड कसं मिळते पोलीस खात्यामध्ये, की आम्हाला अहवाल सादर करावा लागतो आणि त्या अहवालावर विचार होऊन मग रिवॉर्ड सँक्शन होते. हे पहिलं मला असं मिळालेलं रिवॉर्ड आहे, की कुठला अहवाल नाही, कुठला प्रस्ताव नाही SP सरांचा, काही नाही. सरांनी ते बातम्या वाचून त्यांच्या परीनं चौकशी करून सो मोटिवली मला ₹500 त्या काळामध्ये 2006मध्ये ₹500 रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन मला ते पुरस्कृत केलं होतं. तर एक राज्यस्तरावरचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जे असते आमचं, तर ते आपल्याला प्रस्ताव द्यावा लागतो. तर तुमचे एकूण 15 वर्ष सेवेचा गुणवत्तापूर्ण सेवेचा आलेख तपासला जातो आणि तुम्हाला किती रिवॉर्ड्स आहेत, तुमची कामगिरी कशी राहिलेली आहे, सगळ्या गोष्टीचा एकूण उहापोह होऊन मग त्यानंतर तो DG मेडल त्याला म्हणतात, पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर होते. तर ते मला 2015 साली मिळालं. आणि नुकतंच राष्ट्रपतीत हे तर आमच्या खात्यातलं सर्वोच्च पदक आहे आणि हे याची म्हणजे दरवर्षी फक्त 40 महाराष्ट्रातल्या 40 म्हणजे त्यातही जेल अथॉरिटी, होमगार्ड्स, पोलीस, सर्व प्रकारचे पोलीस, ज्याचं SRPF आलं, बाकीच्या गोष्टी आल्या, त्या एवढ्या जवळपास 3-3.5 लाख पोलिसांमधून 40 लोकांना हे फक्त जाहीर होते आणि त्यामुळे त्याचा क्रायटेरिया नॅचरली खूप कडक असतो. आणि माझ्या 33 वर्षाच्या सेवेचा परिपाक म्हणजे हे मेडल आहे. त्यामुळं राष्ट्रपती पदक म्हणजे वेगळं काही करावं लागलं नाही, जे मी करत आलो तर त्या केलेल्या याचा एक रिवॉर्ड म्हणून हे पदक जाहीर झालं. तर निश्चितपणे त्याचं समाधान मिळालं, की एक आपली जी सेवा आहे जवळपास 33 वर्ष सेवा झालेली आहे. तर 33 वर्षाच्या सेवेमध्ये इथे एकही छोटी चूकसुद्धा या रिवॉर्डसाठी ग्राह्य धरल्या जात नाही. त्यामुळं असं मी समजायला हरकत नाही, की बेदाग सर्व्हिस आपली 33 वर्ष पूर्ण केली आपण. सर, थोडं मागे वळून बघितलं आपण तर या 33 वर्षाच्या सेवेमध्ये, तर मग आईवडिलांचं जे काही स्वप्न असेल तुम्ही अगदी योग्य रीतीने पूर्ण केलं आहे सर. ते काय वाटतं आपल्याला त्या 33 वर्षाच्या सेवेबद्दल, की आपण जे बघितलेलं स्वप्न होतं ते कशा पद्धतीने ते पूर्ततेकडे केलं? आता मी शेतकरी कुटुंबातला आहे, म्हणजे सांगायला हरकत नाही, की माझे वडीलसुद्धा निरक्षर आहेत. आई थोडी शिकलेली पण वडील निरक्षर आहेत आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय ज्याला म्हणता येईल त्या परिस्थितीतून मी आलेलो आहे. आणि अशा याच्यामधून आल्यानंतर आणि थोडीशी ग्रामीण किंवा छोट्या शहराची पार्श्वभूमी, त्याच्यानंतर मोठ्या शहरामध्ये काम करणे, पोलीस अधिकारी म्हणून काम करणे आणि त्याच्यानंतर राष्ट्रपती पदक मिळणे, तर निश्चितपणे एक अभिमानास्पद तर आहेच माझ्याचं. पण मी असं समजतो, की पोलीस खात्यामध्ये भरती होणारा प्रत्येक अधिकाऱ्याचं हे स्वप्न असते, परंतु प्रत्येकाला ते शक्य होत नाही. जसं मी सांगितलं, की फक्त 40 लोकांना दरवर्षी मिळते. याचा अर्थ असा नाही, की ज्याला राष्ट्रपती पदक मिळालं नाही त्याने काही वाईट काम केलं किंवा चांगलं काम केलं नाही. कारण याच्यासोबत या राष्ट्रपती पदक कोणाला मिळते, त्याला काम तर चांगलंच आहे, परंतु चांगल्या कामासोबतही आईवडिलांचे आशीर्वाद, समाजाचं पाठबळ, नशीब, हे सगळ्या गोष्टी एकत्रित आल्या. तर निश्चितपणे मी असं समजतो, की आईवडिलांचे आशीर्वाद आणि आणखी एक गोष्ट मी प्रकर्षानं सांगू इच्छितो, की या 33 वर्षामध्ये आमच्या कुटुंबाचं आम्हाला किती सहकार्य मिळते, खास करून पत्नीचं. कारण आमचा एवढा रफ अँड टफ जॉब असल्यामुळे कधी तर दिवसभर रात्रभरही घरी म्हणजे यायला संधी मिळत नाही. अशा वेळेस कुटुंब सांभाळणे, मुलं सांभाळणे, सांसारिक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या सक्षमपणे सांभाळणे, त्याच्यामध्ये मी समजतो की आईवडिलांचे आशीर्वाद आणि माझ्या पत्नीचं सहकार्य याच्यामुळे हे शक्य झालं. तर खूप खूप अभिनंदन सर, आकाशवाणीच्या माध्यमातून आणि सर्व श्रोत्यांच्याकडून सुद्धा आपल्याला खूप खूप अभिनंदन सर या राष्ट्रपती पदक पुरस्काराकरता. खूप खूप धन्यवाद सर. कुठलंही आपण कार्य करत असताना आपल्याला काहीतरी छंद असतो सर, आणि मला वाटतं आपण एक उत्कृष्ट गायक सुद्धा आहात सर. तर हा छंद मला वाटतं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्येच आपल्याला जडला का सर, आणि तो आजपर्यंत आपल्या सोबत आहे. तर मला वाटतं जाता जाता कुठलं आपण आपल्या श्रोत्यांना गाणं ऐकवाल सर?
रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही 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 ओ राही। खूप छान सर. सर आपण इथे आलात सर, आपल्या जीवन प्रवासात उलगडून सांगितला, दिलखुलासपणे आमच्यासोबत जी बातचीत केली सर, त्याकरता मी सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो सर. खूप धन्यवाद. खूप खूप आपण बोलवलं तिथे, खूप खूप धन्यवाद. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही 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 ओ राही। गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला.